चला नमस्ते मित्रांनो, आपण गट ब गटकाच्या हिशोबाने या ठिकाणी तयारी करतोय। भूगोल या विषयावरती जे काही प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्न, ते संभाव्य प्रश्न बघतोय। 4 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत आपण। आजची ही 5वी प्रश्नपत्रिका येईल। ठीक आहे, यामध्ये आता जे काही प्रश्न आहेत ते समजून घेत चला। सांगप्पो या नावाने खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? कुठली नदी ओळखली जाते? कोणत्या नदीचं नाव आहे सांगप्पो? ही आहे दिहांग। ठीक आहे, या नावाची नदी म्हणजे थोडक्यात ही ब्रह्मपुत्रा नदी। चीनमध्ये या नदीचं नाव आहे सांगप्पो। ठीक आहे, त्याच्यानंतर भारतात येते, भारतामध्ये येत असते अरुणाचल प्रदेशमध्ये। अरुणाचल प्रदेशमध्ये हिचं नाव पडतं दिहांग। त्याच्यानंतर ही जाते आसाममध्ये, आसाममध्ये या नदीचं नाव पडते ब्रह्मपुत्रा। त्याच्यानंतर ही नदी जात असते बांगलादेशमध्ये, बांगलादेशमध्ये या नदीचं नाव पडतं जमुना। तर प्रत्येक ठिकाणी हिचं नाव वेगवेगळं येतं बघा। ठीक आहे, नदी एकच आहे पण तिचं स्थानिक नाव त्या भागातल्या लोकांनी असे नाव दिलेली। सांगप्पो हा तिबेटियन भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो स्वच्छता निर्माण करणारी नदी। आलं लक्षात? तर या पद्धतीने या नदीचं नाव येत आहे दिहांग। ठीक आहे, केन, बेटवा या यमुना नदीची उपनदी आहेत। ठीक आहे, झेलम ही सिंधू नदीची उपनदी येत असते। पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या वर्षापर्यंत जास्त होता? तर भारतातला सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर होता 1911 ते 21 -0.31%। मायनसमध्ये होता हा दर। ठीक आहे, त्याच्यानंतर मग इथून पुढे हे वाढत 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 सुरुवात झाली बघा। 21 ते 31 थोडं प्लसमध्ये आला, 31 ते 41 आणखीन वाढला, 41 ते 51 आणखीन वाढला, 51 ते 61 आणखीन वाढला, 61 ते 71 सर्वात जास्त वाढला। 61 ते 71 मध्ये 24.80% लोकसंख्या वाढलेली। त्याच्यानंतर 1971 ते 81 24.70% लोकसंख्या वाढलेली। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग 81 ते 91च्या कालखंडामध्ये ही लोकसंख्या 23%वर आली मग। ठीक आहे, 91 ते 2001 या कालखंडात ही लोकसंख्या जवळपास 21%वर आली। 2001 ते 11 या कालखंडामध्ये हे जवळपास 17.64%वर आली। तर अशा पद्धतीने नंतर घटत गेलेला आहे दर। तर सर्वात जास्त दर या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे 61 ते 71, सर्वात कमी नोंदवला गेलेला आहे 11 ते 21। तर लोकसंख्या कोणत्या वर्षापर्यंत वाढीचा दर वाढत गेलेला आहे? तर 1971 वर्ष विचारलेलं आहे, 1971। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तीय वेळेतील फरक किती मिनिटाचा आहे? सांगा। कुठला येत आहे? ठीक आहे, बरोबर आहे। याचं उत्तर येते 120 मिनिट। आता हे काय प्रकारे हे लक्षात घेतलं पाहिजे। हे बघा, हा आपला देश आहे। वेळ जी काढली जाते रेखावृत्तानुसार काढली जात असते। मग रेखावृत्त म्हणजे दक्षिण उत्तर दिशेने जे काही काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा जातात त्यांना रेखावृत्त म्हणायचे। भारताच्या एकदम पश्चिम भागातून जाणारं रेखावृत्त येतं 68° पूर्व रेखावृत्त, आणि या पद्धतीने सर्वात पूर्वेकडून जाणारं रेखावृत्त आहे 97° पूर्व रेखावृत्त। ठीक आहे, 68 पासून 97 पर्यंत असे रेखावृत्तांची संख्या येते बघा 29। ठीक आहे, बघा 68, 10, 78, 10, 88, 10, 98, 30 झाले। हे 98 नाही 97, एक ना कमी करायचे, 29 झाले। ठीक आहे,
तर भारताच्या एकदम पश्चिम आणि पूर्व भागातून मधून जाणारं रेखावृत्त 29. एक रेखावृत्त पार करण्यासाठी 4 मिनिटं लागतात. मग 29 रेखावृत्त पार करण्यासाठी किती वेळ लागेल? या हिशोबानं 4 नम 36, हातच्याले 3, 4 2 8, 8 आणि 3 11, 116 मिनिटाचं अंतर आहे. मग आता आपल्याला जो पर्याय दिलेला आहे 116 मिनिटाच्या आसपासचा पर्याय निवडायचा 120 मिनिटं. ठीक आहे, म्हणजे 2 घंटे सरासरी. म्हणजे नागालँडमध्ये किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी सूर्य उजेडला असेल त्यावेळेस या ठिकाणी बरोबर सूर्य उजेडताना बघितलं तर सकाळचे 6 वाजले असेल, तर त्याच वेळेस या ठिकाणी गुजरातमध्ये जर बघितलं आपण तर गुजरातमध्ये सूर्य उजेडण्यासाठी आणखीन 2 घंटे लागणार आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पूर्व आणि पश्चिम भागात ते वेळेचे अंतर 2 घंट्याचं आहे. मग यानुसार आपण प्रत्येक रेखावृत्तानुसार वेळ ठरवत नाही, तर देशाच्या बरोबर मध्य भागातून जे रेखावृत्त जात आहे त्याच्यानुसार वेळ काढतो आपण. आणि देशाच्या मध्य भागातून जाणार रेखावृत्त कुठलं आहे? 82.5 अंश पूर्व रेखावृत्त आहे. शहर विचारलं तर मिर्जापूर म्हणायचं, मिर्जापूर पर्याय नसेल तर अलाहाबाद म्हणायचं. ठीक आहे, या रेखावृत्तावरती भारताची प्रमाण वेळ आहे. म्हणजे इकडची पण वेळ पकडल्या जात नाही, इकडची पकडल्या जात नाही, बरोबर मध्य भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरची वेळ पकडल्या जाते. तर ही वेळ आपली आता प्रमाणभूत मानलेली वेळ आहे. आंध्र प्रदेश तामिळनाडू मध्ये कोणत्या वाऱ्यापासून परतीचा पाऊस पडतो? परतीचा पावसाचा कालखंड आपल्याला माहिती असला पाहिजे. आपला जो काही वर्षभराचं जे काही आपलं हवामान आहे याच्यानुसार आपले 4 भाग पाडले जातात. कुठले कुठले? नंबर 1 उन्हाळा, नंबर 2 पावसाळा, नंबर 3 परतीचा काळ मोसमी वाऱ्याचा, आलं लक्षात, आणि नंबर 4 हिवाळा. तर असे हे 4 भाग पाडले जातात बघा. उन्हाळा जो असतो तो मार्च ते मे महिन्यामध्ये असतो. ठीक आहे, पावसाळा असतो जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये, परतीचा कालखंड असतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा कालखंड आहे. ठीक आहे, आणि हिवाळ्याचा कालखंड असतो डिसेंबर टू फेब्रुवारी, आणि परत मार्च पासून उन्हाळा सुरू होऊन जात असतो बघा. तर आपल्याला या काळाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, परतीच्या काळाबद्दल. लक्षात, मान्सूनचा परतीचा कालखंड. मग आता या कालखंडात वाऱ्याची दिशा कशी असते अगोदर ते समजून घेऊ आपण. हे बघा, भारताची स्थिती जर बघितली आपण, भारतामध्ये अगोदर वारे मोसमी कालखंडामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये वाऱ्याची दिशा कशी असते ते लक्षात घ्या. हा जो पट्टा आहे पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी आणि पठार या भागामध्ये मोसमी वारे असे जातात नैऋत्येकडून ईशान्येकडे, आणि याच वाऱ्यापासून या भागात पाऊस पडत असतो बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर परत याचे 2 भाग आहे, हा पूर्वोत्तर भारत आणि हा उत्तरेकडचा मैदानी प्रदेश आणि हिमालयन डोंगररांग आहे. या पट्ट्यामध्ये बंगालच्या उपसागराकडून वारे असे वाहत असतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं आणि इथपर्यंत जातात ही वारे. मग म्हणजे या भागात वाऱ्याची दिशा असते आग्नेयेकडून वायव्येकडे, या भागात असते नैऋत्येकडून ईशान्येकडे, आणि या भागात वारे असे असतात वाहतात नैऋत्येकडून परत ईशान्येकडे. ठीक आहे, तर हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये वाऱ्याचे अशी दिशा असते बघा. मग नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वारे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने परत फिरतात. म्हणजे इकडे असे गेले होते ना असे फिरतात, इकडे असे गेले होते ना असे फिरतात, ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने परत फिरतात बघा, म्हणून परतीचा कालखंड म्हणतो आपण. मग आता आपल्याला काय विचारले प्रश्न विचारले की बापा या भागामध्ये म्हणजे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये वाऱ्याची दिशा कशी असते. मग आता या मार्गाने गेले होते वारे असे, तर ह्या मार्गाने येणार असे, म्हणजे नैऋत्येकडून ईशान्येकडे गेले ते आता ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहणारे परतीच्या कालखंडामध्ये, म्हणजे अशी दिशा राहणारी बघा. आणि त्यामुळे ही वारे जे आहेत समुद्राने येत असल्यामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पाऊस पडत असतो बघा. तर वाऱ्याची दिशा कशी राहणार आहे परतीच्या कालखंडात? आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये नैऋत्येकडून आपल्या ईशान्येकडून नैऋत्येकडे, मग तसा पर्याय बघा. ठीक आहे, आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये कोणत्या वाऱ्यापासून परतीचा पाऊस पडतो? तर ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यापासून पाऊस पडत असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न येतोय. भूकंपाची तीव्रता कोणत्या यंत्राने मोजल्या जाते सांगा. हे भूकंपाचे याकरता लक्षात घ्यायचंय की मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही बघितले असेल
की भारत सरकारनं पूर्ण हिमालयन डोंगररांगेचा जो पट्टा आहे तो सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेला आहे, भूकंप प्रवण सर्वाधिक भूकंप होण्याचं क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्याचं कारणच हे की 2025 या वर्षामध्ये मागच्या 100 वर्षात एका वर्षामध्ये इतकं ज्वालामुखी फाटलं गेलेलं नाही, इतकं ज्वालामुखी यावर्षी फाटलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या देशामध्ये असू द्या किंवा जो काही पट्टे संक्रमण पट्टा त्या पट्ट्यामध्ये असू द्या, त्यामुळं ज्वालामुखी फाटलं गेल्याचा अर्थ त्याच पट्ट्यामध्ये भूकंप होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे किंवा त्या पट्ट्याच्या आसपासच्या एरियामध्ये. तर यामध्ये हिमालयन डोंगररांगा सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो असतो, कारण गोंडवाना आणि लॉरेशिया यांना जॉईन करणारा पट्टा येतो. तर त्यामुळं तो एरिया या ठिकाणी ज्वालामुखी तर फाटला जात नाही, पण त्या ठिकाणी हालचाली मोठ्या प्रमाणात घडू लागलेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंपाचा आता शक्यता वाढलेली आहे. म्हणून त्या भागातल्या लोकांना सूचित केलं जातं आहे आजही की बाबा हा सगळ्यात जास्त आता भूकंप होण्याची शक्यता असलेला पट्टा आहे. ठीक आहे. तर भूकंपाच्या त्या हिशोबाने प्रश्न विचारला गेलेला आहे. संभाव्य प्रश्न बघतोय आपण, तर त्या हिशोबाने लक्षात ठेवत चालायचं. मग आता भूकंपाची जे काही नोंद होत असते ही यंत्र विचारलेलं आहे. भूकंपाबद्दल 2 लक्षात घ्यायचं, एक तर यंत्र विचारलं जाईल किंवा कोणत्या एककामध्ये भूकंपाची नोंद केल्या जात असते. तर यंत्र असेल तर या यंत्राची नोंद होत असते सेस्मोग्राफवरती, या यंत्रामध्ये नोंद होत असते भूकंपाची, आणि किती तीव्रतेचा भूकंप आहे. ठीक आहे. तर याची नोंद होत असते रिश्टर स्केलमध्ये. चार्ल्स रिश्टर नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेला आहे, त्याला म्हणायचं रिश्टर स्केल. आलं की लक्षात. ठीक आहे. वर्षभरामध्ये जवळपास या ठिकाणी प्रत्येक घंट्याला एक भूकंप होतो या हिशोबाने विचार करा. म्हणजे दिवसाचे 24 घंटे 24 गुणिले 365 म्हणजे जवळपास 7 ते 8 हजार भूकंप एका वर्षात होतात. पण यामध्ये मेजॉरिटी भूकंप जे आहे ते 2 ते 3 रिश्टर स्केलचे बघा. 4 पेक्षा कमी रिश्टर स्केलचा भूकंप असेल तर त्याची नोंद न घेतलेलीच बरी असं असतात बघा. 6 रिश्टर स्केलपेक्षा जास्त जो भूकंप आहे 6 ते 9च्या दरम्यान याची तीव्रता जास्त असते बघा. हा जमिनीवर झाला तर घरांची पडझड जास्त होणार आहे, सागर तळावर झाला तर त्यामुळे सुनामी येण्याची शक्यता जास्त असते बघा. त्यामुळं या रिश्टर स्केलचा भूकंप असेल तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. आणि असे भूकंप वर्षातून 10-12 तरी होत असतात. जपानमध्ये दिवसातून मिनिमम 1, 2, 3 भूकंप तरी होतात. त्यांना ते सवयीचा भाग झालेला आहे, त्यामुळे जास्त त्याच्यामध्ये ते लक्ष घालत नाही. त्यांचे घरं सुद्धा भूकंप प्रवण ती ताण सहन करणारी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही बघाल ते असे जीवितहानी वित्तहानी असे जास्त काही त्या ठिकाणच्या घटना तुम्हाला दिसणार नाही. तर भूकंपाची तीव्रता मोजणारे जे यंत्र आहे सेस्मोग्राफी, आणि भूकंप तीव्रताचे एकक जे रिश्टर स्केल आहे. त्याच्यानंतर एल निनो आणि ला निना वाऱ्याचा भारतीय मान्सूनवर होणारा परिणाम. ठीक आहे. काय परिणाम असू शकतो उत्तर शोधाचा प्रयत्न करत चला. ठीक आहे. एल निनो याचा अर्थ होतो छोटा मुलगा. ला निनो याचा अर्थ होतो छोटी मुलगी. हे लॅटिन भाषेतले शब्द आहे. ठीक आहे. आणि लॅटिन भाषेतले जे शब्द आहेत हा ख्रिसमसच्या कालखंडात डिसेंबर महिन्यामध्ये एल निनो सापडलेले आढळलेला आहे. मग त्याला ते छोटा मुलगा किंवा बाल येशू असंही म्हटलं जातं असतं बघा. ठीक आहे. आता याचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो, हा सागर प्रवाह आहे. मग आता सागर प्रवाहासाठी नेहमी लक्षात ठेवायचं की पृथ्वीवर 71% पाण्याचा भाग आहे आणि 71% पाणी स्टेबल नाही आहे. का स्टेबल नाही, कारण पृथ्वी स्टेबल नाही. पृथ्वी वेगानं पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्यामुळे पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे लोटलं जातं बघा प्रवाहाच्या रूपानं, आणि यातून सागर प्रवाहाची निर्मिती होत असते बघा. मग सागर प्रवाह नेहमी एक चक्ररूप धारण करत असते, असं जाते अशी येते परत असं येऊन मिळत असते बघा. आलं लक्षात. मग आता पॅसिफिक महासागरामध्ये जे काही सागर प्रवाह आहेत याच्यासाठी जगाचं डोळ्यासमोर नकाशा घ्यायचा आहे आपण. हा पॅसिफिक महासागर आहे. पॅसिफिकच्या पूर्व भागात उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, आणि असा पॅसिफिक असा पलीकडून येतो इथपर्यंत. पॅसिफिकच्या पश्चिम भागामध्ये इथं आपलं पॅसिफिकच्या पूर्व भागामध्ये आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड आहे, यांच्या दरम्यान पॅसिफिक महासागर आहे. मग आता इथं सागर प्रवाह कसे वाहतात, विषुववृत्ताच्या या भागात एक सागर प्रवाह वाहतो असा जातो, एक या ठिकाणी तयार होतो असा जातो असतो. याला म्हणायचं उत्तर विषुववृत्तीय सागर प्रवाह, उष्ण पाण्याचा आहे हा. याला म्हणायचं दक्षिण विषुववृत्तीय सागर प्रवाह, हा उष्णचे. दोन्ही सागर प्रवाह असं येतात इथपर्यंत इकडं. ठीक आहे. हा इकडे येतोय. मग आता दोन्ही सागर प्रवाह पुढं पश्चिमेला या ठिकाणी जमिनीला अडवले जातात.
त्यामुळे या सागर प्रवाहाच्या दोन शाखा, एक जपानकडे जाणार, एक इकडे खाली जाणार, याची पण एक उत्तरेकडे जाणार, एक दक्षिणेकडे जाणार. या दोन्हीचे एकमेकांच्या दिशेने एक सागर प्रवाह, दोन्ही सागर प्रवाह एकत्र येतात आणि बरोबर विषुववृत्तावरती पूर्वेकडे एक सागर प्रवाह तयार होतो, त्याला म्हणायचं विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. मग असं या दोघांच्या बरोबर मध्य भागातून जातो, हा विषुववृत्तावरून जातो, म्हणून विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणायचे याला. हा उष्णच आहे, कारण दोन्ही गरम पाणी एकत्र आलं तर गरमच पाण्याचा प्रवाह तयार होणार आहे. आणि हा प्रवाह असा जाऊन याला जाऊन मिळत असतो बघा, दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाला. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागात इथं पेरू नावाचा देश आहे. आलं लक्षात? दक्षिण अमेरिका खंडातला पेरू नावाचा देश आहे पश्चिम किनारपट्टीवर. तर हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आहे. याचं नाव काय? विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. हा उष्ण पाण्याचा आहे. मग सरासरी समजून घ्यायचं, याचं टेम्परेचर येतं 27 डिग्री. आलं लक्षात? आणि हा इथून जाऊन याला जाऊन मिळत असतो. पण इथं असे वळती घेत असताना होतं काय, कधी कधी याचं टेम्परेचर 27 डिग्रीच्या आसपास राहत नाही, कधी कधी याच्या टेम्परेचरमध्ये 6-7 डिग्रीनं वाढ होऊन जाते. इतक्या जागेतच इतक्या जागेत ज्यावेळेस 6-7 डिग्रीनं वाढ होते आणि याचं टेम्परेचर 6-7 वाढल्यामुळं 34-35 पर्यंत जात असेल तर त्यावेळेस त्याला विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणत नाहीत, त्यावेळेस त्याला म्हणतात मग एल निनो. म्हणजे हा उष्णच आहे पण आणखीन जास्त उष्ण होऊन जातोय. जास्त उष्ण झाल्यामुळे पाणी गरम, पाण्यालगतची हवा गरम होऊन जाते, गरम झालेली हवा हलकी होऊन वरती निघून जाते, त्यामुळे इथं मोठा कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो. मग मोठा कमी वायुभाराचा पट्टा तयार झाल्याचा परिणाम काय होतो, भारताकडे जे मोसमी वारे आहेत ते इथून असे येतात बघा, असे येतात आणि नंतर असे जातात. ठीक आहे. तर हे सगळे समुद्राचा भाग असल्यामुळे ही हवा आपल्यासोबत समुद्राचं बाष्प भारताकडे लोटत आणतात आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडला जातो बघा. पण मग आता इकडे कमी वायुभाराचा पट्टा तयार झाला, भारतात एक कमी वायुभाराचा पट्टा आहे पण भारतापेक्षा मोठा कमी वायुभाराचा पट्टा इकडे तयार होऊन जातो. त्यामुळं अर्धे भारताकडे वारे येतात, अर्धे इकडे जातात. मग त्यामुळे भारतातला पाऊस निम्म्यानं कमी होऊन जातो, भारतात दुष्काळ पडून जातो असतो बघा. तर एल निनोमुळे भारतातला पावसाचं प्रमाण घटून जातं, कोरडा दुष्काळ पडून जात असतो. पण याचं हे 1-2 वर्ष राहतो. 1-2 वर्षानंतर टेम्परेचर आणखीन कमी व्हायला लागतं, कमी होत 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 सरासरी पातळीपर्यंत येऊन पोहोचतं 27 पर्यंत. आणि कधी कधी 27 पेक्षा आणखीन कमी व्हायला लागतं, 6-7 डिग्रीनं कमी होत 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 20 डिग्रीपर्यंत खाली येऊन जातं बघा. आणि ज्या वेळेस 27 पेक्षा कमी टेम्परेचर होतं त्यावेळेस त्याला म्हणायचं मग ला निनो. हा सागर प्रवाह आहे. टेम्परेचर वाढल्यामुळं एल निनो, टेम्परेचर कमी झाल्यामुळं ला निनो म्हणतात त्याला. तर हा थोडक्यात शीत प्रवाह आहे. मग आणि हा जो आहे उष्ण प्रवाह आहे. आलं लक्षात? तर थंड प्रवाह तयार झाल्यामुळे होतं काय, टेम्परेचर कमी म्हणून पाण्याची पातळी या ठिकाणी जर बघितलं आपण, पाण्याची पातळी म्हटल्यापेक्षा पाण्याचं तापमान कमी झाल्यामुळं पाण्यालगतची हवा पण तापमान कमी होऊन जातं, पाण्यालगतची हवा थंड होऊन जाते. थंड हवा थरावर थर संचित होऊन जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो आणि हवा नेहमी जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहत असते. मग ज्या वेळेस इथं ला निनो तयार झाला त्यावेळेस भारतात काय होतं, इकडची हवा सगळी भारताकडे येते, कारण भारतात कमी वायुभाराचा पट्टा आणि इकडे जास्त वायुभाराचाच पट्टा आहे. म्हणजे इकडची हवा तर भारताकडे येतेच पण इकडची हवा पण भारताकडे येते, त्यामुळे त्या वर्षी भारतातला पावसाचं प्रमाण जास्त राहतं. आता ह्याच वर्षी बघा ना, आपल्याकडे पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं, त्याचं कारण आहे ला निनो तयार झालेलं आहे, म्हणून थंडी पण जास्त राहण्याची शक्यता सांगितली जाते बघा. तर अशा पद्धतीने ह्या वर्षी आपल्याकडे ला निनो आहे. मागच्या वर्षी सुद्धा ला निनो होताच, तो सक्रियच आहे अजून, तो या ठिकाणी मार्च पर्यंत कमी होऊन जाईल असं सांगितलं जाते. पण त्याच्यानंतर मग प्रतिप्रवाह म्हणून सामान्य राहतो की आणखीन टेम्परेचर वाढतं ते बघावं लागेल पुढच्या कालखंडात. म्हणून हवामान खात्याला या प्रवाहावरती लक्ष ठेवावं लागत असतं. तर लक्षात काय घ्यायचं, ला निनो म्हणजे थंड प्रवाह आहे. थंड प्रवाह तयार झाला पॅसिफिक महासागरामध्ये तर आपल्याकडे पाऊस जास्त पडणार आहे. एल निनो तयार झाला की आपल्याकडे पाऊस कमी पडणार आहे. ठीक आहे. तर या हिशोबाने जे काही प्रश्न आहे ते बघून घेऊ आपण एकदा. भारतीय मान्सूनवर काय परिणाम होईल एल निनोचा आणि ला निनोचा. पहिला पर्याय एल निनोमुळे कमी तर ला निनोमुळे जास्त पाऊस पडेल, हेच उत्तर येते बरोबर. दुसरा पर्याय एल निनोमुळे जास्त तर ला निनोमुळे कमी पाऊस पडतो, हे उलट झालं, चुकीचं झालं. एल निनोमुळे ईशान्य मोसमी वारे कमजोर पडते का, याचा काही संबंध नाही. नैऋत्य मोसमी वारे कमजोर पडत असते. एल निनोमुळे नैऋत्य मान्सून वारे वेगाने वाहतात का, नाही, मंद गतीने वाहतात, कारण कमजोर पडतात ते, त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. तर याचं उत्तर येत असतं 1 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर जोड्या लावाय बघा. एका बाजूला इकडं
ॲल्युमिनियम धातू खनिज दाखवलेलं आहे, हे पण धातू आहे, लोह खनिज पण धातू आहे आणि हे ऊर्जा साधन आहे. आणि त्याच्या बाजूला समोर काहीतरी मॅटर त्यांनी टाकलेलं आहे, त्यांच्या जोड्याला आवाज सांगितलेला आहे. ते ॲल्युमिनियम कशापासून बनत असतं? बॉक्साईडपासून बनत असतं. ॲल्युमिनियमचं अशुद्ध रूप म्हणजे बॉक्साईड आणि बॉक्साईडचं शुद्धीकरण केलं आहे की त्याच्यापासून बनतं ॲल्युमिनियम. त्यामुळे दोनना सुरुवात पाहिजे, दोनना सुरुवात, दोन पर्याय कटलेत. ठीक आहे, एवढ्याहून उत्तर निघत नाही म्हणून दुसरा एक पर्याय बघायचा, मॅग्नीज. मॅग्नीज काय आहे? ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी आहे की काय ते? ठीक आहे, तर मॅग्नीज हे ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी जंतुनाशक म्हणून वापरलं जात असतं. मॅग्नीजचा 95% वापर होत असतो लोखंडाचा पोलादात रूपांतर करण्यासाठी. लक्षात, उरलेल्या 5% जंतुनाशक कीटकनाशक तयार करण्यासाठी वापर केला जात असतो. ठीक आहे, लोह खनिजाचा कुठला प्रकार आहे? लिमोनाइट. लक्षात, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे लोह खनिजाचे त्याच्यामध्ये असलेले लोहांशाच्या आधारे 4 प्रकार पाडले जातात बघा. आणि दगडी कोळशाचा कुठला प्रकार आहे? लिग्नाइट. ठीक आहे, दगडी कोळशाचे 5 प्रकार पाडले जातात त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या आधारे, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट आणि कॅनॉल. तर या हिशोबाने कुठला पर्याय लागतो मग? 2, 1, 4, 3. पहिलाच पर्याय बरोबर येतोय. ठीक आहे, हा पर्याय पण या ठिकाणी कट होऊन जातोय. बरोबर. चला, राज्याचा पठारी प्रदेश व कोकण यांना जोडणारे मार्ग कोणत्या घाटातून जातो? म्हणजे अलीकडचा पठार आणि कोकण यांना जोडणारे जे मार्ग आहेत ते म्हणजे सगळे घाटाचे. कोणत्या घाटातून जातो? आंबा घाटातूनही कोकणात जावं लागतं आपल्याला, फोंडा घाटातूनही जाता येतं, आंबोली घाटातूनही जाता येतं. बरोबर आहे. फक्त दिवा घाट जो आहे तो पुण्यावरून इकडे बारामतीला जाताना किंवा पंढरपूरला जाताना लागत असतो, त्यामुळे ब सोडून द्यायचं. ब इथं आलं कटला, वरील सर्वांमध्ये ब आलं कटला. लक्षात, अ क ड. अ क ड कुठला आहे? 2 नंबरचं उत्तर येते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मुंबई येथे पुढीलपैकी कोणते रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? ठीक आहे, हे बघा टोटल भारतामध्ये आपण जर बघितलं तर 17 रेल्वे झोन येत असतात. याच्यामध्ये मुंबईमध्ये 2 रेल्वे झोन आहेत. एक आहे मध्य रेल्वेचं झोन आहे CST ला, आणि एक आहे पश्चिम रेल्वेचं झोन आहे चर्चगेटला. मग आता मध्य रेल्वे बरोबर आहे, पश्चिम रेल्वे हे एक बरोबर आहे, अ आणि ड. ठीक आहे, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे येतं? चेन्नई. दक्षिण मध्य रेल्वेचं येतं असतं सिकंदराबाद. हे दोन्ही पण मुंबईमध्ये येत असतात बघा. ठीक आहे, उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वनात उष्ण प्रदेशामध्ये आर्द्र पानझडी वनामध्ये साग, साल, चंदन, पळस यांचा समावेश होतो. ही वने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मग आता महाराष्ट्रावरती प्रश्न येते. हे बघा ढोबळ मानानं महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर नकाशा आणायचा. डोळ्यासमोर नकाशा आणला तर सह्याद्री डोंगररांगेमध्ये 2-3 वनाचे प्रकार येतात. एक तर सदाहरित वने, नंबर 2 निमसदाहरित वने, नंबर 3 उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने. 3 वन या पट्ट्यात आहे. आपल्याला विचारलेले आर्द्र पानझडी वने. पानझडी वनाचे 2 प्रकार आहेत, आर्द्र एक आणि कोरडी एक. समुद्रापासून दूर जे आहे कोरडी, हा कोरड्या वनाचा पट्टा येतो. हा एवढा, ही कोरडी वन आहेत. लक्षात. आणि आर्द्र वन येतात 150-200 सेंटीमीटर पाऊस पडणारा पट्टा, हा कोकण किनारपट्टी. त्याच्यानंतर इथं सातपुडा पर्वतरांगा, अमरावती जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा आणि पूर्व विदर्भ या पट्ट्यामध्ये आर्द्र पानझडी वन आहेत, कारण 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. ठीक आहे, मग आता आपल्याला जे पर्याय आहेत, मग इकडचं जर जिल्हे विचारले असेल तर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया. ठीक आहे, इकडे जर असेल अमरावतीचा मेळघाट अभयारण्य आणि इकडं तोरणमाळ डोंगररांगा येतात नंदुरबार जिल्ह्यात, आणि इकडे कोकणातले सर्व जिल्हे. ठीक आहे, मग याच्यानुसार खाली पर्यायामध्ये आपण बघायचं वन कोणत्या जिल्ह्यात आहे? आर्द्र पानझडी वन. चंद्रपूर जिल्हा बरोबर आहे, नाशिक नाही. नंदुरबार जिल्हा, नंदुरबार जिल्ह्यातलं तोरणमाळ डोंगररांगा येतील, बाकीचं पूर्ण नंदुरबार जिल्हा येणार नाही, पण बघू आपण तसा पर्याय पण आहे का. नाही तर भंडारा येणार, अ आणि ड आहे का? आहे. ठीक आहे, अ क ड आहे का? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना हेच उत्तर अपेक्षित आहे, अ आणि ड. त्यामुळे बाकीचे पर्याय
कटून जातील. किंवा मग असं करा, नाशिक नाही आहे ना ब नसलं पाहिजे. ब कुठं कुठं आहे, इथं आहे, हा काटला. ब इथं आहे, हा काटला. ब इथं आहे, हा काटला. झालं उत्तर तयार. तर या पद्धतीनं हे प्रश्न हँडल करत चालायचे बघा. तर या पद्धतीनं भारतावरती 5 आणि महाराष्ट्रावरती 5 याला आजचे प्रश्न. उद्या परत 6वी प्रश्नपत्रिका घेऊ आपण. पण आपल्या लक्षात आलं असेल आज आयोगानं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. त्याच्यानुसार 21 डिसेंबरची जी परीक्षा आहे 4 जानेवारीला घेतली जाणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं आणखीन 8-10 दिवस आपल्याला मिळत आहे बघा. ठीक आहे. तर त्या हिशोबानं आपण आपल्या तयारीत राहिलं पाहिजेत. चला उद्या भेटू आपण याच वेळेला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.